एका छोट्या गावातले शेतकरी ज्यांना स्वतःचा दुधाचा योग्य भावही मिळत नव्हता, आज त्यांनी उभारलेला ब्रँड जगभरात ओळखला जातो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही कंपनी कोणत्या एका व्यक्तीची नाही, तर लाखो शेतकऱ्यांची आहे. 1940च्या दशकात गुजरातमधील आनंद या छोट्या गावात शेतकऱ्यांची परिस्थिती खूप कठीण होती. दिवसेंदिवस मेहनत करत होते, पण त्यांच्या दुधाला योग्य किंमत मिळत नव्हती. मिडलमॅन आणि व्यापारी सगळा नफा घेऊन जात होते आणि शेतकरी मात्र तोट्यात जात होते. ही अन्यायकारक परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. 1946 मध्ये त्यांनी स्वतःची सहकारी संस्था सुरू केली. हेच पुढे जाऊन अमूल इंडियन डेअरी कोऑपरेटिव्ह ब्रँड म्हणून प्रसिद्ध झाली. या चळवळीला दिशा दिली मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हर्ग्युस कुरेन यांनी. सुरुवातीला काम खूप छोटं होतं. गावोगावी जाऊन दूध गोळा करणं आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हे फार कठीण होतं. पण हळूहळू अमूलने प्रोसेसिंग सुरू केली. बटर, चीज, दूध पावडर असे अनेक प्रोडक्ट्स अमूलमध्ये तयार होऊ लागले. अमूलची सर्वात मोठी ताकद काय होती माहिती आहे? कोऑपरेटिव्ह मॉडेल. म्हणजेच कंपनीचा मालक कोणी एक नव्हता, तर प्रत्येक शेतकरी त्याचा भागीदार होता. यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळू लागली, त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि गावोगावी आर्थिक बदल होऊ लागले. पुढे व्हाईट रेव्होल्यूशन सुरू झाली, ज्यामुळे भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर पोहोचले. अमूलने फक्त एक ब्रँड तयार केला नाही, तर लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य बदललं. आज अमूलचे प्रोडक्ट्स भारतातच नाही, तर जगभरात वापरले जातात. तुम्ही अमूलचं कुठलं प्रोडक्ट सर्वात जास्त वापरता? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.